देशाचं बजेट म्हणजे काय काय सांगता येईल? सरकारी एका वर्षामध्ये उत्पन्न आणि त्याचा झालेला खर्च याचा जो लेखाजोखा असतो तो म्हणजे बजेट. आणि आज या येणाऱ्या बजेटकडनं मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून खूप सगळ्या अपेक्षा आहे गव्हर्नमेंटकडनं. तर बजेटला मी तेच सांगू शकतो की एक आवक जावक शासनाची जी आवक जावक आहे त्याचा एक लेखाजोखा मांडला गेला जाणार आहे ते म्हणजे बजेट. तुमच्या काय अपेक्षा आहे बजेट? या बजेटकडनं एक नोकरदार वर्ग म्हणून मी टॅक्स रिलॅक्सेशनच्या बाबतीत बोलेल की आज मी 30% 40% टॅक्स स्लॅबमध्ये जातो तर तो टॅक्स कमी झाला पाहिजे. त्याच्यानंतर कन्झ्युमर गुड्स जे आहेत त्याचं जे काही भाव आहेत ते कंट्रोलमध्ये पाहिजे जेणेकरून महागाई कंट्रोलमध्ये येईल. आणि यूथ जे आहेत त्यांना रोजगारच्या संधी जास्तीत जास्त कशा उपलब्ध होतील याच्यावरती काही प्रोव्हिजन पाहिजे. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट ऑफ इंडियाचे जे प्रोजेक्ट्स चालू आहेत त्या प्रोजेक्ट्सला आणखीन बजेट देऊन नवीन कोर्सेस त्याच्यामध्ये ॲड करून आणि उद्योजकतेला कसं प्राधान्य देता येईल यावरती सरकारने भर देणं गरजेचं आहे. त्यानंतर एक शेतकरी वर्गासाठी गेल्या 10 वर्षामध्ये जो शेतीचा उत्पन्न खर्च आहे हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. पण त्या मानाने जो उत्पन्नाला जो यील्ड आहे उत्पन्न जो निघतो त्याला जो भाव आहे मार्केट भाव हा खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आज खूप दयनीय अवस्था महाराष्ट्रामध्येच नाही पूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे. तर ही कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रोव्हिजन पाहिजे. काही विशेष निधी गव्हर्नमेंटनी तरतूद केली पाहिजे. आणि ज्या काही स्कीम आहेत ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम चालू आहेत ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचून त्यातून जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याच्याकडे काही प्रोव्हिजन्स या बजेटकडनं अपेक्षित आहे. या अपेक्षा आहेत माझ्या बजेटकडनं. पूर्ण नाव सांगा. माझं नाव योगेश तांगडे. मी राहणार संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर. सर्वसाधारणचा प्रश्न आहे. देशाचा बजेट म्हणजे या देशासाठी लागणारा जो खर्च आहे मासिक खर्च वार्षिक खर्च आणि ज्या वेगवेगळ्या देशांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत किंवा पैसे घ्यायचे आहेत ते देशाचं बजेट आहे. साधं सरळ आहे. अजून या बजेटकडनं काय अपेक्षा आहे एक सामान्य नागरिक म्हणून? एक सामान्य नागरिक म्हणून ज्या फुकटच्या योजना आहे सरकारने या बजेटमध्ये दिलेल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या बंद केल्या पाहिजे. आणि ज्या आर्थिक गरजा आहेत त्याच्यावरती थोडीशी सस्ताई केली पाहिजे. आजकाल महागाई जास्त झालेली आहे. तेल डाळडा वगैरे सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात नाही आहे ते सर्व आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बजेटमध्ये महागाई थोडीशी कमी करून सस्ताईकडे थोडंसं लक्ष केलं पाहिजे. फुकटच्या योजना वगैरे गव्हर्नमेंटच्या ज्या फुकट आहेत त्या बंद केल्या पाहिजे. म्हाताऱ्या माणसांना पेन्शन्स वगैरे सुरू केली पाहिजे. जशी बचत लेडीजला सुरू केलेले आहे पैसे त्याची काही आवश्यकता नसताना ठीक आहे आता द्यायचे काही हरकत नाही. तसेच जे 80 वर्षाखालील लोक आहेत त्यांनाही सुद्धा काही आर्थिक बजेटमध्ये बसवायला पाहिजे. तिथे आता त्यांचे हातपाय हलवू शकत नाहीत. त्यांची गरज आहे आज ते काहीच करू शकत नाही. पेन्शनर असेल तर सोडून द्या. म्हणजे हातमजूर असतील तर त्यांचा काय आहे विषय. यासाठी योजना काहीतरी राबवल्या गेल्या पाहिजे. तुमचं पूर्ण नाव सांगा. नरेंद्र लक्ष्मणराव आयरे प्राध्यापक. येणाऱ्या 1 तारखेला भारत सरकारच्या वतीनं आदरणीय निर्मलाजी सीतारामजी या महाराष्ट्र आणि त्याचबरोबर पूर्ण देशाचं बजेट सादर करणार आहे. आणि या बजेटमध्ये भारतामध्ये जे काही मूलभूत सुविधा उत्पन्न आहे आणि त्याचबरोबर नवे प्रोजेक्ट या व्यतिरिक्त शेतकरी आणि त्याचबरोबर तरुण जे काही भारतात सगळ्यात जास्त जगातल्या गणनेत भारत देशामध्ये जास्त तरुण संख्या आहे त्या तरुणांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगाराची योजना आणि शेतीविषयक कृषीप्रधान देश असल्यामुळं आपण फक्त देशाला शेतीला एक काकणभर जास्त महत्त्व देऊ. या जगामध्ये शेती करणारा देश म्हणून भारताची गणना होते. आणि जे काही मध्यम व्यापारी आहेत त्या मध्यम व्यापारीसाठी या बजेटमध्ये काहीतरी विशेष अशी उपक्रम राबवणे गरजेचं आहे. आणि अशीच अपेक्षा भारतातल्या सामान्य नागरिकांची मध्यमवर्गीय व्यापारी आणि मध्यमवर्गीय लोकांची. आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतीला निगडीत असलेले वेगवेगळे व्यवसाय व्यापार आणि तरुण मंडळींसाठी नवे व्यवसाय याच्यावर थोडासा दृष्टिक्षेप या बजेटमध्ये टाकला जावा अशी एक सामान्य भारतीयांची अपेक्षा आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव सुधाकर प्रभाकर मापारी सिल्लोड. देशाचं बजेट काय आहे हे
आपण त्या बजेटप्रमाणे आणि त्या अनुषंगाने आपण देशाच्या प्रतिवर्षी शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. आणि आपण जर बघितलं की या मागच्या वर्षी गेल्या 15 वर्षापासून देशाच्या बजेटप्रमाणे आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक साली देशाचा प्रत्येक हमीभावाला भाव देत असतात आणि प्रत्येक वर्षी त्या मालाला किंवा त्या खताला किंवा त्या औषधाला प्रत्येक वर्षी आपण देशाच्या बजेटप्रमाणे आपण ठरवत असतात. परंतु आज रोजी मी एक अल्पभूधारक शेतकरी असून आम्ही त्या पैशाची पूर्तता करू शकत नाही. मी एक स्वतः अल्पभूधारक शेतकरी आहे आणि त्या अल्पभूधारक असल्या कारणाने माझ्याकडनं ते पैसे मला अपुरेसे वाटतात. परंतु देशाच्या बजेटप्रमाणे आपण जी काही रक्कम ठरवली आहे ती कमी करण्यात यावी आणि त्या अनुषंगाने आपण देशाच्या बजेटप्रमाणे ती रक्कम ठरवून देण्यात यावी. कारण ते गरीब शेतकरी यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी आपण भूमिका ठेवावी ही मी केंद्र शासनाला अशी विनंती करतो. तुमचं नाव सांगा. मी सुद्धा सकाराम दणके, राहणार मंगरूळ, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ठीक. भारतीय अर्थव्यवस्था आणि अशा अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे, तर या कणेच्या माध्यमातून जो बजेट आहे भारत सरकारचा, मग संबंध देशाचा जो बजेट आहे येणाऱ्या 1 फेब्रुवारीला शासन किंवा भारत सरकार त्या ठिकाणी जाहीर करणार आहे. आणि या बजेटमध्ये जे आहे तर अनेक प्रकारच्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूचा जो एक प्रकारे भाव आहे किंवा जे रेट आहे तर तो रेट त्या ठिकाणी डिक्लेअर होत असतो. आणि त्या रेटच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना देखील त्या संदर्भामध्ये देशामध्ये जे तर त्या ठिकाणी जे तर पायाभूत याच्यामध्ये त्या ठिकाणी जे तर येणाऱ्या प्लॅनिंग व्यवस्थेमध्ये ते करण्यात येतात. आता तुम्ही एक हॉटेल व्यावसायिक आहात, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे या बजेटकडून? अर्थव्यवस्थेचा कणा तर त्या ठिकाणी व्यापारी या माध्यमातून मी एक व्यापारी आहे आणि माझा हा हॉटेलचा व्यवसाय जवळपास 1932 पासून माझा वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये मला स्वतःला या ठिकाणी जे ते 49-50 वर्षे झालेली आहे. मग आमचा जो संबंध आहे तो प्रत्यक्ष ग्रामीण भागातील देहातामध्ये राहणाऱ्या जो सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे तर त्या व्यक्तीशी आमचा संपर्क येतो. त्याला ज्यावेळेस आम्ही फरसाण, मिठाई आणि नाश्त्याचे आयटम त्या ठिकाणी सेल करतो तर हे सेल करत असताना बेसनाचे भाव असतील, तेलाचे भाव असतील, शेंगदाण्याचे भाव असतील, मसाल्याचे भाव असतील, साखर आणि पत्तीचे भाव असतील, दुधाचे भाव असतील, या सर्व याच्यामध्ये जे आहे तर ती एक फार मोठ्या प्रकारची तफावत होते आणि फार मोठे रेट याची वाढलेले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो गॅस या ठिकाणी जो येतो मग तो कमर्शियल गॅस ज्यावेळेस आम्ही उपलब्ध आम्हाला जे होतो तर त्याचाही जे रेट आहे तर त्याचाही रेट जे येतं त्या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत. आणि हे सर्व रेट ज्या आपल्या देशामध्ये माननीय वित्तमंत्री निर्मलाजी सीतारामन 1 फेब्रुवारीला म्हणजे उद्या देशाचं बजेट सादर करतील. साधारणतः बजेट म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये उत्पन्न आणि खर्च यांचा घातलेला ताळमेळ असतो. केंद्र सरकारला उत्पन्न कोणत्या माध्यमातून मिळणार आहे आणि केंद्र सरकार किती खर्च कोणत्या प्रकल्पावर किंवा कोणत्या गोष्टीवर करणार आहे. तर या बजेटकडून जी अपेक्षा आहे एक सर्वसामान्य किंवा मिडल क्लासला जी महागाई वाढलेली आहे ही महागाई नियंत्रणात आली पाहिजे. त्यानंतर दुसरी अपेक्षा जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था सक्षमपणे कशी उभी राहिली पाहिजे. तिसरी अपेक्षा जी बजेटकडून आहे ती रोजगाराभिमुख बजेट असलं पाहिजे. आपल्या देशामध्ये जे उच्च शिक्षित किंवा स्किल्ड जी तरुणाई आहे या तरुणाईला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ही उद्याच्या बजेटमधून आपल्याला अपेक्षा आहे. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव डॉक्टर ज्ञानोजी दळवी, मानसशास्त्रज्ञ. देशाचं बजेट म्हणजे काय? देशाचं बजेट म्हणजे वर्षभरात देशाचं उत्पन्न आणि खर्च याचा संकल्पित आराखडा म्हणजे बजेट, की देशाला किती उत्पन्न होणार आहे आणि किती खर्च होणार आहे याचा संकल्पित आराखडा आकडेमोड म्हणजे बजेट होय. सर काय अपेक्षा आहे या बजेटकडून? बजेटकडून ही अपेक्षा आहे की जे सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे
ती बंद करून म्हणजे घरी बसल्या महिलांना पैसे देण्यापेक्षा काम करणाऱ्या हातांना मजूर देणे किंवा जे हात रिकामे आहे त्या हातांना काम देणं ही अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर जे महामंडळामध्ये विना शुल्क प्रवास होतो ज्येष्ठांचा, त्या ज्येष्ठांचा प्रवास बंद करून सरकारने त्यांना मोफत दवाखाने सुरू करणे. त्याचबरोबर जे मुलं शिकतात, अपडाऊन करतात त्या मुलींना तर प्रवास मोफत आहे, पण तो मुलांना प्रवास मोफत करणे. त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांचे जे काही बीजवाई आणि खतांचे भाव वाढले, त्या खतांचे भाव कमी करणे, बीजांचे भाव कमी करणे आणि सरकारने त्यांच्या मालाला योग्य भाव देणे. शेतकऱ्यांना मोफत पैसे देण्यापेक्षा त्यांच्या मालाला भाव देणे ही चांगलं राहील. त्याचबरोबर सरकारचा महत्त्वाचा जो घटक आहे कर्मचारी, जो सरकारला टॅक्स देतो, त्या सरकारने त्या कर्मचाऱ्याचा जो काही बोज आहे तो कमी करणे ह्याच अपेक्षा आहे. आणि महागाईवर सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे परिणाम करणारा, पेट्रोल आणि डिझेल याच्या किमती नियंत्रणात आणाव्या ही अपेक्षा आहे. जर पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या तर महागाई आपोआप कमी होईल आणि जे शिक्षणाचे जे भाव वाढले आजकाल, त्या मुलांच्या मुलांनासुद्धा मोफत शिक्षण करावे ही सर्वसामान्य म्हणून माझी अपेक्षा आहे. ह्या मी सांगितलेल्या उपाययोजना सरकारने लागू केल्या तर नक्कीच आपले प्रधानमंत्री जे आहेत मोदी साहेब यांचं जे स्वप्न आहे सबका साथ आणि सबका विकास हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी धारणा आहे. त्याचबरोबर देशवासियांची सुद्धा धारणा आहे. मी विजय वाकेकर, सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.